बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला गालिब इल्लल्लाह। जय भीम, जय अण्णाभाऊ साठे, जय शिवराय, जय एकलव्य, जय भीम, जय संविधान। सर्वात प्रथम आज कोल्हापूरमध्ये गजापूर रजा जामा मस्जिद या मस्जिदीवर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा मी सर्वात प्रथम निषेध करतो। हा हल्ला महाराष्ट्रामधला पहिला हल्ला नव्हे। माझ्या जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी हे हल्ले 1 वर्षापासून चालू आहे। त्यामध्ये कोपरगाव आसन, अहमदनगरमधलं शेवगाव आसन, अहमदनगर शहर आसन, त्यानंतर केडगाव आसन, राहुरीमधले उमरे, राहुरी तालुक्यातील गुहा, या सर्व घटना ज्या मशिदीवर हल्ले झाले, आमच्या धर्मग्रंथांचे विटंबना करण्यात आल्या, त्या सर्व घटनांचा आज मी निषेध करतो। हे सर्व घटना होत असताना आपल्या आणि माझ्या राहुरी तालुक्यात मागच्या काही दिवसात खूप अशा घडामोडी घटना ज्यांचा निषेध करणं योग्यच आहे। आणि ह्या सर्व घटनांवर आज तुमच्यासमोर मी त्या घटना तुम्हाला सांगणार आहे। त्या तालुक्यामधली सर्वात पहिली घटना, जी घटना म्हणजे उमऱ्या गावातली। उमऱ्या गावाचं जे प्रकरण आहे ते अख्ख्या महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली, त्याचे प्रसाद आपल्याला विधानसभामध्ये देखण्यात आले। काही लोकांनी राहुरीचा उमऱ्याचा विषय देखील घेतला। मित्रांनो, त्या घटनामध्ये, उमऱ्याच्या घटनामध्ये काही म्हणजे इतकं जाती ते निर्माण करण्यात आलं। जी घटना होती ती घटना बाजूला राहून इतकं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं आणि मुस्लिम समाजातील मशिदीत विटंबना करण्यात आली, कुराण फाडण्यात आलं, मशिदीमध्ये लघवी करण्यात आली। आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जी मुस्लिम शिक्षिका होती, म्हणजे ती आपल्या स्वतः घरी ट्यूशन घेत होती। शिक्षिका म्हणजे एक गुरु खूप मोठा विषय असतो, तो पालकानंतर तोच विद्यार्थ्यांना घडत असतो। आणि त्या गुरुवर त्या शिक्षिकेवर असे आरोप झाले की ती त्या ट्यूशन मागं ते लहान पोरांचा धर्म परिवर्तन करायचं काम करत होती। हा खोटा आरोप त्या महिलेवर करण्यात 7 महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं। त्या महिलेवर 3 पोस्को दाखल करण्यात आले, 354 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले। हे सर्व खोटे गुन्हे दाखल होत असताना आमचे राहुरी तालुक्याचे आमदार, जे लोकप्रतिनिधी म्हणले जाते, हे एकदम गप्प आणि शांत होते। ते फक्त बघण्याची भूमिका घेत होते। त्या ठिकाणी एवढी मोठी घटना घडली, त्या महिलेवर इतका अन्याय झाला, हे सगळं महाराष्ट्र बदललं। आणि त्या अन्यायाच्या नंतर हा मुस्लिम समाजावर राहुरी तालुक्यात म्हणजे सुरुवातच झाली होती की मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं आणि ह्याचं राजकारण पूर्ण महाराष्ट्रात करायचं आणि त्याची सत्ताची पोळी भाजून आपापले वैयक्तिक फायदे करून घ्यायचे। माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की जे आमच्या समाजावर अन्याय अत्याचार झाले, मी आज ते तुमच्यासमोर सगळं मांडणार आहे। मित्रांनो, माझ्याच समाजात नव्हे तर ह्या उमऱ्याच्या प्रकरणानंतर उमऱ्या शेजारचं जे गाव आहे, ब्राह्मणी नावाचं गाव, त्या गावामध्ये ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू, त्यांच्यावर सुद्धा हा जो हल्ला आहे, तो जातीतेढ निर्माण करणाऱ्या लोकांनी त्या धर्मगुरूला पण मारलं। त्या ठिकाणी मारल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना बी 2-3 महिने जेलमध्ये बसावं लागलं। म्हणजे मुस्लिम धर्मालाच नाही तर या राहुरी तालुक्यामध्ये ख्रिश्चन धर्मावर पण तो प्रसंग आला, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूवर पण तो प्रसंग आला। आणि हे प्रसंग येत असतानाही राहुरी तालुक्याचे जे आपले आमदार आहे, ते आमदार एकदम फक्त बघायची भूमिका करत होते। याच्यावर कोणताही तोडगा त्यांनी काढला नाही। या समाजाची कोणतीही त्यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली नाही। उलट त्यांनी हे प्रकरण कसे आतून वाढतील त्याला त्यांनी सहकार्य केले, असा मी त्यांच्यावर डायरेक्ट आरोप करीत आहे। ज्या वेळेस हा उमऱ्याची घटना घडली, उमऱ्याची घटना घडल्यानंतर राणेंनी राहुरीमध्ये हा मोठा मोर्चा घेतला आणि त्या मोर्चामध्ये कोणत्या खालच्या पातळीवर जाऊन घोषणाबाजी करण्यात आली, हे सगळं तालुक्याने बघितलं। आपल्या तालुक्याची विधानसभा क्षेत्रामधली माझ्या माहितीप्रमाणे 2.5-3 लाखच्या आसपास आपले मतदार आहे। 2.5-3 लाख मतदारापैकी त्या मोर्चाला फक्त आणि फक्त 15,000 ते 20,000 लोक होते।
बाकीचे पण हिंदू धर्माचे लोक आहे, मी त्यांचा त्या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी त्या मोर्चाला पाठ फिरवली आणि कमीच लोक त्या मोर्चाला होते आणि त्या मोर्चाला आपले लोकप्रतिनिधी तनपुरे साहेब यांचा देखील शोभा पाठिंबा होता. आपले मार्केट कमिटीचे चेअरमन त्या मोर्चात होते आणि त्या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाला एकदम खालच्या पातळीवर जाऊन मुस्लिम समाजावर आरोप करण्यात आले, मुस्लिम समाजाची बदनामी करण्यात आली व मुस्लिम समाजाला त्यामध्ये एकदम घाण असे शब्द वापरून मुस्लिम महिलांची आबरू देखील त्या मोर्चात काढण्यात आली. तरी आपले प्रतिनिधी त्यावेळेस एकदम गप्प होते. ती घटना घडल्यानंतर आणि त्या घटना घडत असताना इतका म्हणजे जातीय तेढ या तालुक्यात निर्माण झाला होता की राहुरी शहरामध्ये आमच्या एक धर्मगुरूला, मशिदीत इमाम असलेल्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी दाढी धरून मारण्यात आलं. इतका दबाव होता की ते धर्मगुरू पोलीस स्टेशनला येऊन देखील त्यांनी कंप्लेंट केली नाही. म्हणजे इतका दबाव त्यांनी त्या ठिकाणी तयार केला होता. तरी माझ्या तुमच्या सर्वांच्या, अल्पसंख्याकांच्या, ख्रिश्चनाच्या, त्याच्यानंतर OBCच्या, आपल्या मातंगांच्या, या सर्वांच्या मतावर जे निवडून आले लोकप्रतिनिधी ते फक्त बघायची भूमिका घेत होते. हा प्रकार घडल्यानंतर राहुरी शहरात मुस्लिम धर्मगुरूला मारल्यानंतर हे प्रकरण इथंही थांबलं नाही. हे प्रकरण नंतर गुहा गावावर गेलं आणि ज्यावेळेस गुहा गावावर गेलं तर माझे आमदार जे आपले आहे घाटाचे वरचे, त्यांनी त्या गावामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या दर्गामध्ये, त्या दर्गामध्ये मूर्ती नेऊन ठेवली. हाही विषय पूर्ण महाराष्ट्रभर गाजला. तरी देखील लोकप्रतिनिधींनी त्या गावात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुहा गावामध्ये, हे सध्याचे आमदार तनपुरे साहेब यांच्या हातात ग्रामपंचायत आहे. माझा तळतळ करायचा जो विषय आहे तो हेच आहे की तनपुरे साहेबांनी त्या गावात कोणत्याही प्रकारची शांतता बैठक घेतली नाही. त्या गावातील आमचे 700-800 लोक आहे, जास्त आहे, पण मतदान तिथं त्या ठिकाणी आमचं 700-800 मतदान आहे. त्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. ज्यावेळेस तुम्हाला आमची मताची गरज पडते त्यावेळेस तुम्ही आमचे पुढं करता. या लोकसभेला देखील मुस्लिम समाजाने शरद पवार गट असन, ठाकरे असन, या सर्व इंडिया अलायन्सला पूर्ण महाराष्ट्रातने पूर्ण देशात सत्तेत आणायचं काम कोणी केलं असेल तर ते मुस्लिम समाजाने, दलित समाजाने, OBC समाजाने केलेलं आहे. आणि ज्यावेळेस या सर्व समाजाला तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही जास्त करून मुस्लिम आणि दलित समाजाकडून तुम्ही तोंड फिरवता. ज्यावेळेस आम्हाला तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही पळून जाता. आज मशिदीवर हल्ले आहे, मॉब लिंचिंग आहे, त्या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही. गुहा गावामध्ये तुम्ही एकही शांतता कमिटीची बैठक त्या ठिकाणी घेतली नाही. आणि ज्यावेळेस त्या माजी लोकप्रतिनिधी कडलिंगच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती ठेवली, त्या दर्गामध्ये नेऊन मूर्ती ठेवली आणि त्याचं इतकं इफेक्ट झालं. आज 2 वर्ष पूर्ण झाले त्या घटनेला, की आमच्या समाजाच्या लोकांचा त्या ठिकाणी बहिष्कार केलेला आहे. 2 वर्षापासून आमच्या लोकांचा त्या ठिकाणी बहिष्कार केलेला आहे. तरी लोकप्रतिनिधी त्यांना या विषयावर शब्द बोलत नाही, त्यांना पाठ फिरवतात. ही आमची जी व्यथा आहे ती आम्ही कोणाला सांगणार? राहुरी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार? 2 वर्षापासून आमच्या लोकांचा बहिष्कार आहे. आमच्या लोकांना त्या ठिकाणी दळण देत नाही, त्या ठिकाणी किराणा देत नाही. 2,000-4,000 त्या ठिकाणी दंड ठेवलेला आहे. मुस्लिम समाजाच्या लोकांशी कोणी संवाद साधला, कोणी त्यांच्या कार्यक्रमात गेलं, लग्नात गेलं तर 2,000 रुपये त्या ठिकाणी दंड आहे. हे लोकप्रतिनिधीचं काम होतं की त्यांनी त्या गावामध्ये जाऊन शांतता कमिटी घेऊन कमीत कमी आमच्या समाजात किंवा ज्या तेढ निर्माण झालेलं आहे त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं होतं. परंतु हे त्या ठिकाणी अपयशी ठरले. त्यांनी कोणत्याही प्रकारचा मुस्लिम समाजाला साथ दिलेली नाही. आणि गुहा गावामध्ये मुस्लिम समाजावर आज मला वाटतं 203च्या आसपास दिवस झाले ते लोक आज उपोषण करीत आहे. त्या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी आले आणि ते म्हणले माझे फोटो काढू नका. म्हणजे तुम्हाला आमचे मतं चालतात, परंतु आमच्या ज्यावेळेस समस्या असतात त्यावेळेस तुम्ही बोलत नाही. हा कोणता राजकारण आहे? साहेब, हे तुमच्यासाठी खुर्चीची लढाई आहे, परंतु हे आमच्यासाठी आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. तुम्ही आमचं अजून एक तालुक्यात नाही, जिल्ह्यात तुम्ही एकसुद्धा मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी नेता तयार केला नाही का आम्ही आमच्या व्यथा मांडू. आणि ह्या सर्व घडामोडी होत असताना देखील आमच्यावर कोणीच या ठिकाणी शब्द बोलत नाही. परंतु साहेब, ही आता आमच्या मुस्लिम समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई तुम्ही आमचे कोणतेही प्रश्न मांडले नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या ऑफिसला येऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं.
आणि त्या निवेदन तुम्ही घेताना स्वीकारताना तुम्ही म्हणाले की खरंच मुस्लिम समाजाला ही आरक्षणाची खूप गरज आहे. मी पावसाळी अधिवेशनामध्ये मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडेल, परंतु साहेब तुम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या निवेदनाला केराची टोकर दाखवली. तुम्ही कोणतेही मुस्लिम समाजाचे प्रश्न त्या अधिवेशनात मांडले नाही साहेब. ज्यावेळेस इलेक्शनाचा विषय असतो तर तुम्हाला सर्वांना, पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, तुम्ही असाल, तुम्हा सर्वांना मुस्लिम समाजाचे मतं चालतात. परंतु ज्यावेळेस मुस्लिम समाजावर अन्याय होतो, मुस्लिम समाजावर अत्याचार होतात, मुस्लिम समाजाचे मॉब लिंचिंग होते, मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना मारलं जातं, मुस्लिमांच्या धर्मस्थळावर त्या ठिकाणी हल्ले होतात, मशिदीची तोडफोड होते, दर्गांची विटंबना होते, आमचे कुराण जाळले जाते, फाडले जाते, या सर्व घडामोडी ज्यावेळेस महाराष्ट्रात होत असतात त्यावेळेस महाराष्ट्रात कोणताही सेक्युलर पक्ष असेल, कोणताही मुस्लिमाचे मतं घेणारा पक्ष असेल, कोणीही काही शब्द बोलत नाही. त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला हा वाऱ्यावर सोडण्याचं काम तुम्ही करतात. त्या ठिकाणी श्रीरामपूरचा विषय घेतो, दलितावर अत्याचार झाला, त्या ठिकाणी त्याला झाडाला बांधून मारण्यात आलं, त्याच्या तोंडावर लघुशंका करण्यात आली. त्या विषय देखील महाराष्ट्रात कोणत्याही सेक्युलर पार्टीच्या लोकांनी घेतला नाही. नेमकं तुम्हाला दलितांच्या, मुस्लिमांच्या, ओबीसींचे मतं चालतात, परंतु त्यांच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही फक्त खुर्चीचं राजकारण करतात. तुम्हाला फक्त सत्ता हवी. तुम्हाला बहुजन घटकमधले मुस्लिम असन, ओबीसी असन, दलित असन, मातंग असन, चंबार असन, कुंभार असन, लिंगायत असन, धनगर असन, वंजारी असन, जेवढ्या बहुजनातेमधले जेवढ्या जाती, 18 पगड जाती, त्यांच्या प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडलेले. तुम्ही फक्त आपल्या खुर्चीचं राजकारण केलं आणि मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं. या जिल्ह्यामध्ये कोणी सुपारी घेतली अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. या जिल्ह्यात दंगली घडवायचं काम त्या ठिकाणी चालू होतं. जे मुस्लिम समाजाला राणेंच्या मोर्चानंतर जी दहशत निर्माण झाली होती, ही दहशत इतकी भयानक दहशत होती. ती दहशत झाल्यानंतर देखील तुम्ही कोणत्याही प्रकारची शांतता कमिटी बोलवली नाही. तुम्ही सर्वपक्षीय एक बैठक बोलावल्या पाहिजे होती. त्याच्यावर तुम्ही काहीतरी तोडगा करायला पाहिजे होता. कारण हा रावरी तालुका म्हणजे हा खूप विचारवंतांचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये माजी आमदार काशीनाथ पाटील पवार यांनी देखील राजकारण केलं. कदम साहेबांनी, देवळीचे कदम साहेबांनी ते देखील आमदार होते, परंतु ह्या स्टेपला रावरी तालुका कधी गेला नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर आले साहेब, मी तुमच्यावर आरोप करतो, तुम्ही सत्तेवर आले आणि तुम्ही सत्तेवर आल्यानंतर ह्या तालुक्याचा पूर्ण नकाशा बदलून टाकला. पूर्ण ह्या तालुक्यात जाती तेढ निर्माण केला आणि अजूनही वेळ गेलेली नाही. या ठिकाणी तालुक्यात सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती. त्या राणींच्या मोर्चानंतर इतकी दहशत झाली होती. त्या उंबऱ्याचं प्रकरण म्हणजे इतकं मोठं महाराष्ट्रात गाजलेलं प्रकरण होतं. आम्ही एक शिष्टमंडळ तयार केलं, आम्ही इतकं धावपळ केली साहेब. मी विधान परिषदेत गेलो, मी त्यावेळेस लंके साहेबाला पण भेटलो, माझ्याकडे सर्व फुटेज आहे. मी पालकमंत्र्यांना भेटलो, आमचे सगळं शिष्टमंडळ कोणाला नाही भेटलं. इतक्या आमदारांना भेटून आम्ही सगळे निवेदन दिले, आमची व्यथा मांडली. परंतु त्या ठिकाणी मी आबू आदमी साहेबांचा त्या ठिकाणी आभार मानेन, धन्यवाद करेन की आबू आदमी साहेबांनी रावरी तालुक्याचे प्रश्न त्या विधानसभेत मांडले. मी माननीय बच्चू कडू साहेबांचा धन्यवाद करेन, त्यांचे आभार मानेन की ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये फक्त एकच मायका आला आहे की ज्याला खरंच बहुजनांच्या आणि शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार ते आमदार आहे बच्चू कडू साहेब. मी त्यांचा धन्यवाद करेन, त्यांचा आभार मानेन की त्याच एका व्यक्तीने महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधान परिषदेवर पावसाळी अधिवेशनामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या. म्हणजे ज्या लोकांना आमचे मतं चालतात त्यांना फक्त आमच्या प्रश्नावर बोलता येत नाही. आणि आपल्या तालुक्यात ह्या सर्व घटना होत असताना खूप असे प्रश्न आहे. त्यामधला सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे या रावरी तालुक्यातला शिक्षणाचा प्रश्न आहे. या रावरी तालुक्यातील शिक्षण व्यवस्था कोणत्याही पद्धतीने चांगली वाढलेली नाही. शिवाजी प्रसारक मंडळाला संपवण्याचं काम केलं. कारखाना तुम्ही सर्वांनी मिळून, माझा आरोप आहे सर्वांना, तुम्ही सर्वांनी कारखाना हा संपवून टाकला. हा शेतकऱ्याचा कारखाना होता. त्या कारखान्याने शिक्षण संस्था चांगली उभी केली होती, परंतु आज शिक्षणासाठी तुम्हाला सांगतो, लोणी, विळदघाट, सोनई, संगमनेर, कोपरगाव आणि आपला जिल्हा सोडून तरुणांना शिक्षणासाठी लांब लांब जावं लागतं. याचं कारण म्हणजे फक्त तुम्ही आहे. तुम्ही या कोणत्याही अशा मोठ्या मोठ्या विषयावर, मोठ्या मोठ्या प्रकल्पावर तुम्ही लक्ष दिलं नाही. तुम्ही शिक्षण व्यवस्था या ठिकाणी उभी करायला पाहिजे होती. एवढे कमीत कमी माझ्या
माहिती प्रमाणे 50 ते 55 वर्षापासून तुमचं राजकारण या तालुक्यात चालू आहे. परंतु तो कोणतीही शिक्षण व्यवस्था या तालुक्यात उभी केली नाही. आज कित्येक विद्यार्थी त्या रस्त्यांमध्ये जाता करताना त्यांचे निधन झाले, त्यांचे ॲक्सिडेंट झाले, त्यांच्या आयुष्याची रांगोळी झाली. मी जो अहमदनगर रस्ता आपला पाहतो आपण, तो कित्येक वर्षापासून तो रखडलेला आहे. काय काम केलं? त्या कामाची निम्मी खडी उडून गेली. डांबर आहे का नाही? पावसात रस्त्याचं काम चालू, कधी माती टाकतात, त्याच्यावर डांबर टाकतात, कोणाचंही लक्ष नाही. नेमकं चाललं काय? कुठंतरी या सर्व गोष्टीवर लक्ष देणे गरजेचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी आता आंदोलन केलं. ह्या आंदोलनाआधी शेतकऱ्यांचा दुधाला 20 रुपये भाव होता, कांद्याला भाव नव्हता, ऊसाला भाव नव्हता. परंतु ज्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये होते, त्यावेळेस तुम्ही या सरकारमध्ये होते, ज्यावेळेस तुमची सर्वांची सरकार होती, त्यावेळेस तुम्ही भाव दिले नाही, त्यावेळेस तुम्ही यासाठी आंदोलन केले नाही. म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन तोंडावर आलं त्यावेळेस तुम्ही फक्त दुधाचं राजकारण करता. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम करता. तुम्ही खरं याआधीच तुम्ही या आंदोलनाला मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करायला पाहिजे होतं. परंतु हे सर्व गोष्टी तुम्ही केल्या नाही. शिक्षणाचा मोठा विषय आहे, शेतकऱ्यांचा या ठिकाणी विषय आहे. परंतु हे सर्व विषय असताना या तालुक्यामध्ये सर्वात मोठा जरा कोणता विषय असेल तर तो आहे नोकरी धंद्याचा. या तालुक्यामध्ये धरण आहे, आपल्या मोठं धरण आहे, एक मोठं विद्यापीठ आहे, तरी देखील आपल्या तालुक्यात नोकऱ्याचा नाही. आपल्या शेतकरी कुटुंबातील लोक, सर्व बहुजनातील लोक सर्व या तालुक्यात मुसलमानच आहेत. बाकीच्या पण जाती आहे ना, 18 पगड जाती आपल्या ह्या तालुक्यात आहे. आणि यांना नोकऱ्या करण्यासाठी दर भटकावं लागतं, अख्ख्या महाराष्ट्रभर हिंडावं लागतं. नगरची MIDC असेल, पुन्हा MIDC असेल, बाहेर जाऊन त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. या ठिकाणी आपल्या कोणत्याही नोकऱ्यासाठी सुखसुविधा नाही. MIDC आणली त्या ठिकाणी कोणत्याही मोठ्या कंपन्या नाही. चांगले उद्योगधंद्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे होतं. या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बाजारपेठा मोठ्या तयार करायला पाहिजे होत्या. परंतु अशा खूप समस्या या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या आहे. म्हणजे हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि अशा सर्व या घटनांमध्ये, या सर्व घडलेल्या घटनांमध्ये खूप त्रास झाला, माझ्या समाजाला झाला, दलितांना झाला. आणि ह्या सर्व त्रास होत असताना आज आम्ही या ठिकाणी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. मी गावोगावात जाऊन माझ्या सहकार्याला, माझ्या मित्रांना, कार्यकर्त्यांना जे या सर्व मॅटरमध्ये भरपळे गेले, काहींचे आर्थिक नुकसान झाले, काहींवर गुन्हे दाखल झाले, या सर्व घटकातील लोकांना जाऊन भेटलो, चर्चा केल्या. मी माझ्या मित्र कंपनीला भेटलो. सर्व चर्चा केल्यानंतर आज आम्ही या निर्णयावर आलेलो आहे. तो निर्णय म्हणजे आहे की रावरी विधानसभेमध्ये आता आम्ही मुस्लिम समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करणार. आणि मुस्लिम समाजाचा उमेदवार का उभा करायचा? कारण OBC घटकामध्ये आणि दलित असन, आदिवासी असन, या सर्व जे घटक आहे बहुजन घटकमधले, या घटकांमध्ये जास्त मतदान हे मुस्लिमांचं आहे. कारण आता फक्त जातीपातीवरच राजकारण होत आहे. ही वेळ आमच्यावर का आली? ही वेळ यायचं कारण फक्त म्हणजे या रावरी तालुक्यात मुस्लिम समाजावर झालेले अन्याय आणि अत्याचार, ख्रिश्चन धर्मावर झालेले अन्याय आणि अत्याचार, दलित धर्मावर झालेले अन्याय अत्याचार, आदिवासींचा कोणताही विकास नाही. या सर्व राजकारणांना निदर्शनात घेत आम्ही या ठिकाणी, मी इम्रान भैया देशमुख, मी स्वतः या विधानसभेच्या इलेक्शनात सामोरे जाणार आहे. आणि ह्या विधानसभेमध्ये मी स्वतः उमेदवारी घेऊन आम्ही या विधानसभा लढवणार आहेत. ज्यावेळेस उमऱ्याचं प्रकरण झालं, राणींची सभा झाली, त्या सभानंतर आम्ही धावपळ करत होतो. तर मी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना संपर्क केला. त्यांनी मला पुण्याला बोलवून घेतलं. मी माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पुण्याला गेल्यानंतर, कारण मी पण वंचित बहुजन आघाडीचा माझे जिल्हा अध्यक्ष होतो, जिल्हा उपाध्यक्ष होतो. तर मी काय केलं, डॉक्टर घिगेंना फोन लावलं, अनिल जाधवला फोन लावला, केलो बाळासाहेबांसमोर खूप चर्चा केली. त्यांना सर्व गोवाचं घटला समजून सांगितले काय प्रकारे काय नाही. आणि त्यावेळेस फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी आम्हाला साथ दिली. बाळासाहेबांनी जे दहशतीचं वातावरण होतं ते सगळं संपवलं आणि आम्हाला कायदेशीर पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन देखील केलं. रावरीत आले, त्यांनी सभा घेतली आणि जी वातावरण तयार झालेलं होतं रावरी तालुक्यात, जी दडपशाही म्हणजे इतके दहशताचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, त्या सर्व वातावरणाला शांत करण्याचं काम कोणी केलं असेल तर मी त्यांचा धन्यवाद करेन, त्यांचा आभार मानेन. ते आणि ते फक्त
बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि हे सर्व करत असताना नंतर परत त्यांना पुन्हा जाऊन भेटलो. ज्यावेळेस गोवाचं प्रकरण झालं त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी त्याच्यानंतरही देखील चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. मी वंचित बहुजन आघाडीचा ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी आता बाळासाहेबाला देखील जाऊन भेटणार आहे. मी आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटणार आहे. मला अशी खात्री आहे की त्या ठिकाणी ते आम्हाला न्याय देतील, कारण या तालुक्यातील सर्व घडामोडी त्यांना माहीत आहे आणि माहीत असताना ते या ठिकाणी आपल्याला न्याय देतील. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, मी माझ्या समाजाला विनंती करेल, मी सर्व दलितांना, आदिवासींना, बहुजनांना सर्वांना विनंती करेल की आपल्या तालुक्यात एक बदल घडवायचा आहे आपल्याला. आणि बदल हा एकटा मी घडू शकत नाही, तुमच्या सहकार्याने आपल्याला घडवायचा आहे. मित्रांनो, बऱ्याच वर्षापासून तालुक्यात परिवर्तन घडलेलं नाही. हीच घराणेशाही पुन्हा 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 आपल्यावर थोपवली जाते आणि आपली गरिबातला शिवाजी गाडीनंतर कोणी या तालुक्यात नवी पुढारी त्यांनी जन्माला येऊन दिला नाही. परंतु ह्यावेळेस मी माझं सर्वच काही दावाला लावणार आहे. तुमची मला साथ हवी आहे, तुम्ही मला साथ द्याल असं मला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ठाणतो आणि माझं लांबलेलं सर्व व्हिडिओ थांबवतो. जय भीम, जय मीम, जय एकलव्य, जय शिवराय, ला गालिब इल्लल्लाह, अल्लाहू अकबर.